नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। जातीसाठी माती खायला तयार आहे असं म्हणणारे लोक आपण पाहिले असतीलच, आणि त्याचबरोबर आपल्या इज्जत आणि अब्रूसाठी घरादारावर गाढवाचा नांगर फिरवायला निघणारे लोक सुद्धा तुम्हाला भेटले असतीलच। देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतला हाती असा उच्च विचार करणारे वेगळे, आणि वाटेल त्या गोष्टीसाठी वाटेल ते करायला तयार असणारे भंपक लोक वेगळे। आजची ही केस अशा लोकांची आहे ज्यांनी अत्यंत धूर्तपणे एक मायाजाल विणलं, ज्यामध्ये अत्यंत साध्या आणि सरळ मार्गी लोकांना अडकवलं, आणि मग सुरू झाला एक जीवघेणा प्रवास, घुसमटलेपणाचा, आत्महत्यांचा आणि खुनाचा। पण हे सगळं त्यांनी साध्य कसं केलं, चला पाहूया। अहो, असं कसं म्हणताय तुम्ही लग्न मोडायचं? आपलं तर सगळं बोलणं झालंय। अहो, पण मुलीला तुमच्या सुनीलचं सुटलेलं पोट आणि रंगही आवडलेलं नाही। अहो, पोटाचं काय घेऊन बसला? जिम जॉईन करणार आहे ना तो? हा, होईल पोट कमी। माफ करा, आम्हाला तुमच्या बरोबर सोयरीक नाही करायची। कळलं का? अरे तरी मी तुला सांगत होतो जरा व्यवस्थित राहा, जिम जॉईन कर, पण नाही। लग्नाच्या बाजारात मुलींनाच नाही, मुलांना सुद्धा प्रेझेंटेबल राहायला लागतं, कळलं? अहो, करेल होतो सगळं, पण आता काय करायचं? काय करणार? मुलाचं लग्न तर करायचं ना आपल्याला। एखाद्या मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवू त्याचं, मिळेल एखादं चांगलं स्थळ। बसा बसा बसा। केशवराव, ही माझी पत्नी रेखा। ती थोरली मुलगी मेघा। आणि ती धाकटी गौरी। ही माझी पत्नी अर्चना। नमस्कार। आणि हा आमचा समीर। नमस्कार। समीर, आवडली ना मेघा? रमेशराव, आपण आता असं करूया, आपल्या जवळच्या नातेवाईकांना बोलूया आणि लग्नाची बोलणी करूया, नाही का? कसं आहे केशवराव, आमच्या नातेवाईकांना आमचं चांगलं झालेलं बघून उगाच शुभ कार्याला दृष्ट लागायचे, म्हणून आम्ही असं ठरवलंय की त्यांना सरळ लग्नाला बोलवायचं। बरं, आज तू खूप छान दिसत होतीस। थँक्यू। मेघा, तू इतकी सुंदर असूनही माझ्यासारख्या बेडप मुलाबरोबर? सुंदरता तनाची नसते रे, मनाची असते। तू किती छान बोलतेस। ए, आपण भेटूयात ना? उद्या भेटूया माझ्या घरी। ठीक आहे। तुला घर शोधायला प्रॉब्लेम नाही झाला ना? थोडा आत आहे म्हणून विचारलं। नाही, फार कठीण नव्हतं। घरी कुणी नाहीत का? म्हणजे आई बाबा आणि गौरी कुठे? अरे, गौरीच्या कॉलेजमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला तर आई बाबा तिकडे गेले, येतीलच इतक्यात। तू बस ना, ऑकवर्ड नको फील करूस, बस। हो बाकी काम कसं चाललंय तुझं? हो, छान। ग्रेट। मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते। हो, प्लीज। थँक्यू। कसं झालंय? खरंच खूप छान झालंय। थँक्यू। तुला घर दाखवू? ही आई आणि बाबांची रूम छान आहे। या, आणि ही माझी आणि गौरीची रूम। सॉरी, ॲक्च्युली माझा पाय चुकून पडला। ठीक आहे। मेघा, माझी कधी गर्लफ्रेंड नव्हती, मी तुला एकदा हग करू शकतो?
अगं आता काय हरकत आहे? आता आपलं लग्न होणार आहे ना. मेघा मेघा ऐक ना. मेघा मेघा समीर तुम्ही इथे आणि या अशा अवस्थेत मेघा कुठे? मेघा 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 काय झालं? समीरने माझ्यावर जबरदस्ती केली. काय? अहो ही खोटं बोलते. हिच्या संमतीनुसार सगळं झालंय. तुम्ही इज्जतदार घराण्याचे म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही सोयरी केली ना, आणि तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्याच मुलीची अब्रू घेतली. लाज नाही वाटली तुम्हाला? लाज नाही वाटली? अहो मी असं काही नाही केलं. हिच्या संमतीनुसार झालं सगळं. तू व्हिडिओ करायचा पुरावा म्हणून व्हिडिओ कर. मी पोलिसांना फोन करतो. मी खरंच काही नाही केलंय. यात नराधमाने माझ्या मुलीवर जबरदस्ती केली आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे. हॅलो पोलीस स्टेशन. साहेब माझ्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली हो. रमेश साहेब प्लीज त्याला माफ करा प्लीज. तसंही मेघाचं समीरसोबत लग्न तर होणारच आहे ना. या अशा चारित्रहीन मुलाबरोबर आम्ही आमच्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही. ऍक्च्युली मेघाच्या संमतीने सगळं. संमती नाही हा? या खुणा तुला संमतीच्या दिसतात काय? हा, या जोर जबरदस्तीच्या खुणा आहेत. आता हा रेपच्या चार्ज खाली आयुष्यभर जेलमध्ये सडेल. हो सर असं नका करू. काहीतरी मार्ग काढावं. आम्ही तुम्ही म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार आहोत, पण आम्हाला असं आयुष्यातून नका उठवू. हो, तक्रार तुम्ही केली होती ना? तुम्ही बघा आता काय ते. हां, आता या एवढं म्हणतायत तर मग 30-35 लाख देऊन मुलीला कुठेतरी सेटल करा. काय नाही म्हणजे मुलीबरोबर जे घडलं आहे ते भरून निघणार नाही आहे. दया करा यांच्यावर. एवढे पैसे? हो, अहो जन्मभराचा बट्टा लागलाय मुलीवर आणि तुम्ही पैशाची काळजी करताय का? चले पोलीस स्टेशनला चल. तुझा ठीक आहे मी करतो पैशाची व्यवस्था. ते घराचे पेपर्स गहाण ठेवून फक्त 20 लाखच मिळाले हो. मला फक्त 1 दिवसाची मुदत द्या. मी उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेल्या 15 लाखाची व्यवस्था करतो. प्लीज साहेब. द्या. हे घ्या. काळजी घ्या. काय मेघाताई, तुम्ही चांगली नोकरी लावते म्हणून मला इथे घेऊन आलात. नोकरी तर लावलीच नाही, पण तुम्ही मला बहीण म्हणून कुठे कुठे घेऊन जाता, आणि तुम्ही जे करता ना ते मला नाही आवडत. मला जाऊ द्यात माझ्या आईकडे. अगं बाळा, हीच तर तुझी नोकरी आहे. मेघाला मुलगा बघायला जाताना तू बरोबर यायचं, छान हसायचं, पण जास्त बोलायचं नाही. त्याने कसं संपूर्ण कुटुंब असल्यासारखं वाटतं. बरोबर. हॅलो सविता मावशी. हां मेघा, गेल्या महिन्यात तुझे पैसे पाठवलेस ना, त्यात माझी औषधाची पूर्ण व्यवस्था झाली बघ. हल्ली डॉक्टरांना आणि मेडिकलमध्ये रोख पैसे द्यावे लागतात, तर काहीच इलाज होत नाही बघ. एक मिनिट, तुझी लाडकी आली. गौरी, आईशी बोल. आई. हॅलो. अगं तुझ्या पगारावरच सगळं चाललंय बघ, नाही तर काही खरं नव्हतं. अशीच काम करत राहा. हो आई. मेघाताईला अजिबात त्रास देऊ नकोस, आणि स्वतःची काळजी घे. हा. हो. ठेवते मी फोन.
सर ह्या घरातून खूप घाणेरडा वास येतोय. घर कोणाचं? केशव शिंदे सर, 4-5 दिवस घर बंद होतं म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. चोरी पण झाली. सर कदाचित चोर इकडून आत आले असतील. त्यांनी चोरी केली असेल, परत इकडूनच गेले असतील. सर या तिघांकडे बघून वाटतंय की यांनी आत्महत्याच केली असेल. पंचनामा करून पोस्टमॉर्टमला पाठवा. येस. कधी येतील पाहुणे? हां, बस बस. अशोकराव येऊ का? हे या या या, नमस्कार. बसा. या आशा, बसा बसा. ही माझी पत्नी रेखा. नमस्कार. आणि ही थोरली मुलगी मेघा. आणि ती धाकटी गौरी. ही माझी पत्नी आशा. नमस्कार. आणि मुलगा सचिन. नमस्कार. नमस्कार. आमच्या सचिनचं वय फक्त 20 आहे, पण गुरुजींनी आम्हाला सांगितलं 21 पूर्ण व्हायच्या आत लग्न करा, नाहीतर पुढचे 15 वर्ष काही मुहूर्त नाही लग्नाचा. म्हणून त्याच्या लग्नाचं बघतोय आम्ही. 15 वर्ष कोण थांबणार आहो? बरोबर आहे. मला वाटतं मेघाचं वय जरा सचिनपेक्षा जास्त वाटतं. मुलगी 1-2 वर्ष मोठी असली तर तसा काही फरक पडत नाही. तू काय करते? ती ग्रॅज्युएशनला आहे आणि ती पुढे कॉम्प्युटर कोर्स पण करणार आहे. कसं आहे ना, बायको नवऱ्यापेक्षा लहान असलं की पुढे त्रास नसतो. आणि तसंही लग्नानंतर आपण गौरीला शिकवूच शकतो. हो हो. पण बरोबर आहे ना. नाहीतरी 1-2 वर्षात गौरीचं लग्न करायचंच आहे. हो, पण गौरीचा पण होकार इम्पॉर्टंट आहे ना. हो, मी लग्नाला तयार आहे. सर समीर, अर्चना आणि केशवचा PM रिपोर्ट. तिघांच्या मृत्यूची वेळ साधारण सेमच आहे. समीरचा मृत्यू स्ट्रँग्युलेशनने झाला. केशवचा मृत्यू आणि अर्चनाचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस. हो सर. आणि क्राईम सीनवर चौथ्या कुठल्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आढळले नाही. म्हणजे सुसाईड आहे. पण का? हा जाऊय बापू. हां, मी या भागात आलो होतो. म्हटलं जाता जाता भेटून जावं. दाराला तर कुलूप आहे. अरे तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. त्या ॲग्रीमेंटनुसार 11 महिने पूर्ण झाल्यामुळे घर सोडावं लागलं. हो, पण नवीन घराचा पत्ता लगेच मेसेज करतो तुम्हाला. तुम्ही या भेटायला. ओके ओके. अरे लग्नाची तयारी करायची आहे ना, त्यासाठी शॉपिंगला गेलेत सगळे. तू बस ना. हो, बाकी काम कसं चाललंय तुझं? सगळं मजेत. तू बस, मी तुझ्यासाठी ज्यूस आणते. हो.
तुझ्या डोळ्याला लागलंय काहीतरी. एक मिनिट. हॅलो, बकरा आडवा झालाय, या लवकर. काय चाललंय मेघा? काय झालं? याने माझ्यासोबत जबरदस्ती केली. हो, हे खोटं बोलतंय. मी काहीच नाही केलं. साहेब माफ करा, आमच्या मुलाची चूक झाली साहेब, माफ करा त्याला. पोलीस केस नका करू, पोरगा आयुष्यात न उठेल आमचा. आपण काहीतरी मार्ग काढूयात ना. आपण सचिनचं लग्न गौरी सोबत नको, मेघा सोबत करूयात. मला अशा घाणेरड्या माणसाशी लग्न करायचं नाही. ए चालेल, चल उठ, चल, उठ. नाही 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 साहेब, थांबा थांबा. तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी काय म्हणतो साहेब, आपण सेटलमेंट करूयात ना. ए, पोलिसांना लाज देतो तू? हा, ए त्यांना पण घेऊन चल. चल. नाही नाही साहेब, लाज देत नाही साहेब, पण आम्ही कुणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही साहेब. आम्हाला तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. तुम्ही सांगा आम्ही काय करू. रमेशजी, काय भावनेच्या भरात सचिनकडनं गुन्हा झालाय मान्य आहे. 30-35 लाख घ्या आणि प्रकरण इकडेच मिटून टाका. काय देतो साहेब, 35 लाख रुपये आणून देतो. मी कुठून पण आणून देतो, पण पैसे देतो आणून. हे घ्या, पूर्ण 35 लाख रुपये घ्या. चल बाळा सचिन, घरी जाऊ. चल. सर, केशवने त्याच्या मरणाच्या 1 दिवस आधी त्यांचं घर गहाण ठेवून 20 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. 20 लाखांचं कर्ज घेतलं आणि नेक्स्ट डे आत्महत्या केली. डेफिनेटली त्यांच्या मृत्यूचा संबंध या पैशांशी आहे. जरा तपास करा, हे पैसे कोणाकडून घेतले आणि कशासाठी घेतले होते. हॅलो, बघा, जरा घरात बघा सगळीकडे. ओके सर. तातडीने फॉरेन्सिकला बोलवा आणि आजूबाजूला विचारपूस करा. बघा काही माहिती मिळते का. येस सर. सर, आजूबाजूच्यांची चौकशी केली तेव्हा कळलं की इकडे रमेश आणि रेखा असे नवरा बायको आणि त्यांच्या 2 मुली गौरी आणि मेघा असे 4 जण राहत होते. त्यांचे नंबर्स मिळालेत, पण 4 पण नंबर बंद आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमेशच्या घरी गेल्या 5-6 महिन्यामध्ये 2-3 वेळा पोलीसवाले येऊन गेले होते. जेव्हा घर मालकाने त्याला विचारलं तर रमेशकडनं कळालं की ते त्यांचे नातेवाईक आहेत आणि या भागात ड्युटीवर होते, तर सहजच भेटायला आले होते. डिपार्टमेंटमध्ये त्यांचे नातेवाईक कोण आहेत जरा तपास करा. येस सर. रमेशच्या घरात मागच्या आठवड्यात एक डिलिव्हरी बॉय आला होता आणि दुसऱ्या दिवशी सचिन आला होता. दोघांचे नंबर्स आहेत त्याच्यात. कॉन्टॅक्ट करा आणि पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. येस सर. इथलं CCTV फुटेज करा. येस सर. सदानंद सोसायटी, बंगलो नंबर 29. तिकडे पार्सल द्यायला गेला होतास ना तू? हो सर. तिकडे एक बॉडी सापडली आहे. तू मारलास का? नाही सर, मी काही नाही केलं. तू जेव्हा पार्सल द्यायला गेला तेव्हा काही विचित्र घडताना बघितलं किंवा ऐकलं होतं का? हो सर. कोणाला या घरात बोलवायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना तुला. मग हा पिझ्झा कशाला मागवलास? परत जर अशी वागलीस ना तर याद राख. आणि इतर बाजूला आजूबाजूला कोणाशी बोलायचं नाही. साधी ओळख सुद्धा दाखवायची नाही कोणाला. घराच्या बाहेर जाताना खाली मान घालून जायचं आणि आत येतानाही खाली मान घालूनच जायचं. तर जिथून घेऊन आलो ना तिथे नेऊन टाकून येईन तुला. सर, म्हणजे गौरी रमेशची मुलगी नाहीये, मग ते असं खोटं का बोलले असतील?
अजून काय ऐकलं होतं का? नाही सर. याचा DNA सॅम्पल घ्या. अहो पण सर कशाला, मी काहीच नाही केलंय. काही नाही केलं ना, मग घाबरतोस कशाला? घेऊन जा. सर रमेशने घरासाठी जे डॉक्युमेंट दिले होते ते सगळे फेक होते. सर चौघांचे फोन 6 महिन्यापूर्वीच ॲक्टिवेट झाले होते. ते सुद्धा त्यांनी फेक आय डीवर घेतले होते. पण ज्या दुकानातून ते सिम घेतले होते त्या दुकानदाराला मी घेऊन आलो. बोलवा. दुसऱ्या लोकांच्या नावावर घेतलेले सिम कार्ड्स रमेशला विकले होते का? हो सर, दिले होते. सर चूक झाली माझ्याकडून, माफ करा मला. सर या कामासाठी तुम्हाला खूप पैसे द्यायचा. अजून किती सिम कार्ड दिले होते? सर 50 एक दिले असते. याचं दुकान सील करा आणि याच्यावरती केस बनवा. चल चल. गौरीचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि आधार डेटाबेसमध्ये सर्च करा आणि या सर्वांचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट करा. बघा यातला कोणी हिस्ट्री शीटर आहे का. आणि त्या सचिनशी बोलणं झालं का? नाही सर. चला. सर मान्य आहे माझ्या मुलाकडून चूक झाली, पण त्याने रेप खरंच नाही केला. हो, जे काय घडलं ते दोघांच्या संमतीने घडलं. आणि सर आम्ही पैसे देऊन सेटलमेंट सुद्धा केली आहे. तुम्ही प्लीज प्लीज याला अरेस्ट नका करू. कशाबद्दल बोलताय तुम्ही? शिंदे, याला ओळखता का? हो साहेब. मेघाला भेटायला तिच्या नवीन फ्लॅटवर गेला होतास ना? दाखव कुठे आहे तो फ्लॅटचा. सर हेच ते घर आहे. याच घरी आलो होतो मी मेघाला भेटायला. अरे जरा इकडे येतं का? हां सर. या घरातली लोक कुठे गेली? ते 4-5 दिवसच इथे राहिले साहेब. त्यांच्याकडे पोलीस आले होते ना, म्हणून घर मालकाने त्याला घर खाली करायला सांगितलं. मेघा आणि फॅमिलीने तुझा कॉन्टॅक्ट कसा केला? मॅट्रिमोनियल साईटवरून. सचिनचा DNA घ्या आणि गौरीच्या नखात जे स्किन पार्टिकल सापडले त्याच्याशी मॅच करून बघा. येस सर. सर रमेश आणि त्याच्या फॅमिलीचं सोसायटीच्या मेन गेटमधून जाता येतानाचं फुटेज कंपाईल केले. समीर मेघाला ओळखत होता. सर पण समीरच्या कॉल रेकॉर्डमध्ये मेघाचा नंबर नाही आहे. ऑब्विस आहे ना शिंदे. मेघाने समीरशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी वेगळाच सिम कार्ड वापरला असणार. समीरचे आई वडील. सर समीर आणि त्याच्या आई वडिलांचा खून झाला त्याच्या आदल्या दिवशीचंच फुटेज आहे. म्हणजे समीरच्या फॅमिलीच्या मृत्यूचा मेघाशी काही संबंध आहे. हे पोलीस नकली आहेत. म्हणजे मेघा आणि फॅमिलीने जसं सचिनला फसवलं त्याच प्रकारे समीरला फसवलं असावं. समीर, सचिन, मेघा आणि फॅमिलीचा हा धंदाच आहे. जर हे लोक मॅट्रिमोनियल साईटवरनं आपले विक्टिम शोधणार असतील तर आपण सुद्धा तोच पॅटर्न धरूया. सर जवळपास 25 मुलं या केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आपला फोटो द्यायला तयार झाले. त्यांना सगळं समजावून सांगितले. त्यांच्या नावावर सिम कार्ड सुद्धा घेतलेत आणि ते ॲक्टिवेट पण केलेत. करा अपलोड. येस सर, गौरीचे फिंगरप्रिंट्स आधार रेकॉर्डमध्ये असलेल्या केतकी शेलार या नावाच्या मुलीशी मॅच होत आहेत. केतकी शेलार? हो सर. याचा अर्थ गौरीचं खरं नाव केतकी शेलार आहे. तिची बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी फॅमिलीला बोलवा. ओके सर.
हे बघा, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण तुमच्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा असेल तर चौकशी करावी लागेल. तुमची मुलगी शहरात कशी? मी प्रियाला केतकीसाठी नोकरी बघायला सांगितली होती साहेब. प्रिया? हो साहेब, प्रिया देशमुख, आमची लांबची नातलं. ही आहे? हो साहेब, हीच आहे प्रिया. हे प्रियाचे वडील आहेत का? नाही साहेब, प्रियाचे आई वडील 5-6 वर्षापूर्वीच गेले. ठीक आहे, या. चेतन, ह्याच्या पुढे तुझं नाव काय असेल? चेतन. ग्रेट. हा मोबाईल ठेव. हे बघ, आम्ही इकडे कॅमेरा लावलेला आहे काय, ते कधी पण इकडे येतील, अजिबात घाबरायचं नाही. तुझ्यासोबत रिकामे आणि पाटील मॅडम आहेत. आम्ही बाहेरून सगळं मॉनिटर करतोय. ओके, बेस्ट लक. रिकामे सांभाळून घ्या. चला मॅडम. काट्यानेच काटा काढावा लागतो. विष उतरवण्यासाठी तसा जहाल अँटीडोट म्हणजेच प्रतिविष द्यावं लागतं. पोलिसांनी सुद्धा हेच केलं होतं. आपल्या प्रतिष्ठा आणि मान सन्मानाला धक्का लागू नये म्हणून जपणाऱ्या अशाच मंडळींच्या मनातल्या भीतीचा फायदा घेत मेघा आणि फॅमिलीनं एकामागोमाग एक अशी फसवणुकीची मालिकाच लावली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्यासाठी जाळं विणलं. त्यामध्ये त्यांना आकर्षित करणारी शिकारही ठेवली. आता प्रतीक्षा होती ती शिकाऱ्याची. पण हे एवढं सोपं नव्हतं. यावेळेला शिकारी स्वतःच शिकार बनणार की आपली शिकार घेऊन पसार होणार हे बघायचं होतं. नमस्कार रमेशजी. नमस्कार. या 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 या, बसा. हां, बस. चेतन, पाहुणे आलेत. हा माझा मुलगा चेतन. ये बस. ह्या मिसेस. नमस्कार. घ्या, चहा घ्या ना. तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. काय रे, तुला पसंत आहे ना? हो, पसंत आहे. झालं तर मग साखरपुडा लवकर करू आणि लग्नाची तारीख ठरवू. चालेल ना? हो, चालेल. हे रेकॉर्डिंग जपून ठेव. नेहमी अशा केसेसमध्ये लोक पुराव्याअभावी सुटतात. जेवढे जमतील तेवढे जास्त पुरावे गोळा करा. हॅलो. हे काय? मला वाटलं तुम्ही माझा नंबर घेतला मग तुम्हीच मला फोन कराल. नाही म्हणजे मी करणारच होतो, पण मग म्हटलं की प्रत्यक्षात भेटूनच बोलू ना. मग या ना उद्या घरी. ओके. गुड नाईट. गुड नाईट. घरी कुणी नाही आहे का? नाही रे, आता लग्नाची तयारी करायची आहे ना, तर आई बाबा शॉपिंगला गेले. ओके. बाय द वे, घर छान आहे तुझं. थँक्यू. बस. हो तू ज्यूस घेणार? हो चालेल. घे ना. थँक्यू. बाकी जॉब कसं चाललंय तुझा? मस्त. तुझं सांग. चाललंय रोजच. स्नॅक्स घेणार? चालेल. तशी पण थोडी भूक लागलीच होती. आलेच. हो. आई बाबा कधी येणार आहेत? येतील 1 तासाभरात.
चेतन काय होतं चेतन? हॅलो, बकरा आडवा झाला, या लवकर. काय चाललंय? काय झालं बाळा? चेतनने माझ्यावर जबरदस्ती केली. अहो काका हे खोटं बोलते काका. अहो मी असं माझ्या घरात येऊन माझ्या मुलीची आबरू लुटलीस? रेखा, व्हिडिओ करायचा, पुरावा म्हणून व्हिडिओ करायचा. ऐका तुम्ही ऐका. ऐका ना ऐका. हॅलो, पोलीस स्टेशन? प्लीज फोन खाली ठेवा ना प्लीज. काय चाललंय? लाज नाही वाटत तुला? अहो काका मी खरंच काय नाही केलं काका. अहो ती खोटं बोलते. तुझ्या बापाला कळू दे, त्याला पण फोन करून बोलावतो. थांब. अहो बाबांना प्लीज नका सांगू काका. बाबांना नका सांगू. सर, रमेश. हा बोला रमेशजी, नमस्कार. अहो तुमच्या मुलाने इथे येऊन माझ्या मुलीची आबरू लुटली. काय? नाही हो, आमचा चेतन असं करणं शक्यच नाही. तुम्ही इथे या आणि बघा स्वतःच्या डोळ्याने. मी पोलिसांना फोन केलाय, तुम्ही लवकर या इकडे. काय झालं रमेशजी? साहेब, हा बघा, याने जबरदस्ती केली माझ्या मुलीवर. काय रे? उभा राहा. काय नाव काय तुझं? चेतन सर. चेतन हा? काय केलं तुझ्यासोबत? काय केलं? चेतन? काय झालं, काय विचारतास? सांगितलं ना, या तुमच्या नालायकाने माझ्या मुलीची आबरू लुटली. काय बोलते? बाबा मी खरंच काय नाही केलंय. काय नाही केलं? काय नाही? एक मिनिट. कोणतं पोलीस स्टेशन? ते आयडी वगैरे आहे काय? आयडी ज्यावेळी केशव, अर्चना आणि समीर या तिघांचा मृत्यू झाला त्याच वेळी तुझ्या मोबाईलचं लोकेशन त्यांच्या घराजवळचं सापडलंय. त्यांना आत्महत्या करायला तूच भाग पडलास का? साहेब, म्हणजे मी उरलेले 10 लाख रुपये वसूल करायला समीरच्या घरी गेलो होतो साहेब, पण त्यांना ते देता येत नव्हते, म्हणून त्याची बदनामी होईल म्हणून त्यांनी आत्महत्या करणार असं आम्हाला सांगितलं. त्यांना असं वाटलं साहेब की धमकी दिली की आम्ही ते 10 लाख रुपये सोडून देऊ. त्यांना पैशासाठी हे करून आलो होतो तिकडनं, पण मला मेघाने पुन्हा घरी पाठवलं. तर साहेब मी घरी गेलो होतो पुन्हा, पण दरवाजा काय त्यांनी उघडला नाही. मला थोडी शंका आली साहेब. मग मी मागच्या खिडकीतून हाताला रुमाल बांधून आतमध्ये शिरलो साहेब. बघितलं तर त्यांनी अगोदरच आत्महत्या केलेली होती साहेब. सचिन आणि समीर सारख्या मुलांना आपल्या मायाजाळामध्ये अडकवून तुम्ही लोकांनी लुटलं आणि म्हणूनच आम्ही चेतनला प्लॅन केलं होतं. माझा विश्वास होता की आमच्या या ट्रॅपमध्ये तुम्ही लोक लवकरच सापडणार. बोला, काय केलं, कसं केलं, सांगा. आम्ही तिघे नकली फॅमिली म्हणून राहत होतो. लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचो. आणि गौरीला का मारलं? काका काका काय करताय? काका सोडा ना. काका काका मी ओढीन. काका वाचवा. मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे तुमची. सोडा मला. मला जाऊ द्या. मला जाऊ द्या.
येणारं कुठलंही संकट आपल्या येण्याची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सूचना देतच असतं. ज्याला ती सूचना कळली तो वाचला, आणि ज्याला कळली नाही त्याचा कपाळ मोक्ष निश्चित. ही कावेबाज मंडळी सतत कुठल्या ना कुठल्या मार्गानं स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी कुठलं ना कुठलं मायाजाल हे विणतच असतात, ज्यामध्ये साध्या भोळ्या लोकांना अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अशा मायाजालांमध्ये आपण अडकायचं की यापासून स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्यांना सुरक्षित ठेवायचं, हे मात्र आपल्याच हातात आहे. आणि हा प्रवास कधीही न संपणार आहे. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.